वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अरे माझे सोनू सोनू कधी सुकृती उठ. पप्पा आजी जा आत. मावशी काय हवंय तुम्हाला? औषध वगैरे हवंय का तुम्हाला? ए स्वाती, कोणीतरी तुझ्याकडे आलाय. अहो काम मागायला कामवाली बाई असेल ना तर घरात घेऊ नका, बाहेर काढा. हो हो ठीक आहे सांगतो. अरे कुठे गेल्या या? मावशी काय झालं? का रडतेस? ताई भेटली तुला? ए मावशी, आईने ना तुला घरी बोलवलंय. मला खेकड्याचं कालवण खायचं. येताना खेकडे येऊन या. अगं मी मुंबईत जातोय. जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची जबाबदारी तुझी. हा सक्षम, तू सारखं विचारत होतास ना माझ्या डोळ्यांचं काय झालं? अगं मावशी, माझं हे MBBSचं शेवटचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी मी डॉक्टर झालो ना की माझा पहिला पेशंट तू. तुझा डोळा आधी बसवणार मी. प्रथम तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करणार. ओके? अरे बाबा, तुला माझ्या डोळ्याबद्दल ऐकायचं आहे ना, तर तू माझं एक काम करशील? सांग ना. आजपर्यंत आयुष्यात तू मला काय काम सांगितलेस का? अगं एकदा मागणी तरी करून बघ. हा सक्षम तुझी मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहे की नाही ते. हे घे. अच्छा, प्रौढ शिक्षण. काही मावशी, हे काम तू आधी करायला हवं होतंस. आता पण काय उशीर झाला नाहीये. चल ठीक आहे. परत रात्रीच्या शाळेला येणार ना तू? नाही रे बाळा, आता शाळा बिळा काही नाही, कळलं? आता अशा विश्वात जायचं आहे जिथे मोह माया काही नसेल. हे मावशी, असं काही वेडवाकडं बोलणार असशील ना तर मी तुझं काम कधीच करणार नाही, आधीच सांगतो. हा, माझी स्वाती सुद्धा अशीच रागवायची बघ. सक्षम, तू मला रागवू नकोस हा बाळा. मग तू असं बोलू नकोस ना. ठीक आहे, आता जी मी सांगेन ते यामध्ये लिहिशील ना तू? हे बाई, पुराण वगैरे काही सांगू नको. हा, आणि कविता तर नकोच नको. मला फार बोरिंग व्हायला होतं. तुला ना माझी मस्करीच वाटते बघ. खेकड्याचं कालवणच खायचंय ना तुला? थांबा, तुला खेकड्याचं कालवण करून घालते आणि शाळेत जाऊन बसते. कोण भेटते का बघते, मुलगा आणि मावशी तू जाऊ नकोस ना ग. पुराण तर पुराण मी लिहून देतो. सक्षम, माझं कोण आहे रे या जगात? तुझ्याशिवाय दुसऱ्या विश्वात तरी आहे का? अगं तुझ्याशिवाय तरी मला कोण आहे? आई इलेक्शन आणि राजकारणात व्यस्त, आणि पप्पांचं सुद्धा ते सुद्धा. मी त्यांचा आहे की नाही हेच मला कळत नाही. छे,
अरे माझं पण कुणी नाही. चल लिहून दे मला. चल. आता विचार कसला करतेस? कुठून सांगू मी हे सगळं? कशाबद्दल? माझ्या डोळ्याबद्दल. डोळ्याबद्दल? हम्म. मावशी, तू या गावात जेव्हा आलीस ना तेव्हापासून सांग. अगदी भयंकर असेल ना तरी चालेल, कुठलेही आडेवेडे न घेता सांग. अगदी चांगलं असेल तेही सांग. फक्त नुसती मान डोलवत हसू नकोस. स्वाती, मी कालपासून बघतोय. काय झालंय तुला? कसल्या विचारात आहेस? उद्या गावी जायचंय म्हणून का? अगं पण तुझ्या माहितीची जागा आहे ना ती, मग कसलं टेन्शन घेतेस? आणि तुझ्या मित्रांना भेटून जर मला विसरलीस तर बघा याद राख, तिकडे येऊन मारीन मी त्यांना. हां. हे बाबा, खरंच कोणी मित्र आहे का? चल मग मी पण येतो तुझ्यासोबत. असं एकटं जाऊ देणार नाही मी तुला. छेओ, काहीतरीच काय बोलता तुम्ही? असं काही नाही. आणि वॉर्डबॉयज आहेत ना माझ्याबरोबर, मग कशाला एवढे घाबरता? आणि आपल्या सुकृती बरोबर दोघांपैकी एकाच राहणं गरजेचं आहे. अगं मस्करी केली ग. चल, एवढी काय चिडतेस तू? आता उद्याला उठायचं आहे ना आपल्याला लवकर. चल. मी चालली तर खरी, पण कोणाला कळलं तर पुन्हा माझी नाचक्की तर होणार नाही ना. कॅम्प तर उद्या आहे. मग मी आईला भेटायला जाऊ का? कशी असेल ती? मी खूप वर्षांनी आईकडे जाणार आहे. मला घरात घेईल का ती? मला ओळखेल का? आई. हो पवार, सगळी तयारी झाली ना? हो मॅडम, होर्डिंग तयार आहेत आणि रांगेची तयारी पण केली आहे. हा ठीक आहे, मी जरा गावात जाऊन येते. हो मॅडम, गाडी घेऊन जा. नको नको, मी चालत जाईन. एकाच डोळ्यातून पाणी येतं, दोन्ही डोळ्यातून का नाही? कारण मला ना आई, मला सगळे चिडवतात. डोळे मारणारीची मुलगी म्हणतात. मी नाही जाणार शाळेत. अगं चिडवलं तर चिडवलं, त्यांचे दात दिसतील है ना. अगं स्वाती, जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या आपल्याला पटत नाही. म्हणून का आपण जग सोडून जातो का? नाही ना. मग आपण शाळा सोडायची नाही. खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, डॉक्टर व्हायचं. तू नको येऊ शाळेत. मला लाज वाटते. पण नाही, तुझ्या डोळ्या कशा फुटल्या ग? अगं मला दिसतंय की नाही? मी बघते. मी आंधळी बिंधळी नाही ना. आपण आंधळी कोशिंबीर तर खेळत नाही ना. आई, स्वाती, तू कशाला आईला शाळेत घेऊन येतेस? ती कशी तरी दिसते. तू किती सुंदर आहे. सगळे तिला कुरूप म्हणतात, सगळे तिला डोळे मारणारी बाई म्हणतात. अगं तिला तू का शाळेत घेऊन येतेस? तू तिला सांग ना की येऊ नकोस म्हणून. तिला सगळे डोळे मारणारी बाई म्हणून चिडवतात. अगं तिला सांग ना. सांगते का मी तिला, पण तीच ऐकत नाही. येतेच ती. आज पुन्हा सांग. आता सांगतेच मी तिला. काय रोजचं शाळेत तेच तेच तेच. हा,
वैतागली मी नुसती. मला तर काय कळतच नाही मी काय करायचं. काय झालं ग? मला नाही राहायचं इथे आई. मी आता ठरवलंय मी चालली आता. अगं पण चिडायला काय झालं तुला? स्वाती बाळ, तुझं ऍडमिशन झालंय. ताई, हिला जाऊ द्या. तुम्ही हिची काही काळजी करू नका. मी सगळी व्यवस्था केली आहे. चल स्वाती बाळ. अगं पण तू कुठं चाललीस? कसलं? अगं सांग ना मला तू. अगं पण ह्या पोरीचं मला काहीच कळत नाहीये. कुठं ऍडमिशन काय मला आता मी करायचं तरी काय? कोणाच्या तोंडाकडून जगायचं मी? देवा, आई, ए आई, आई, आई कुठे? मावशी, ओ मावशी. काय ग? कोण तू? मी स्वाती. मी डोळ्यांची डॉक्टर आहे. मेडिकल कॅम्प आहे ना, त्यासाठी आली. जेजाची स्वाती तू एवढी मोठी झाली? माझी आई कुठे आहे? तुझी आई तुला माहित नाही? केव्हाच गेली. काय? हा, तुला चिठ्ठी दिली, आणते. ठीक आहे, तुझ्या आईने चिठ्ठी दिली. मॅडम लवकर चला, साहेब तिकडे वाट बघतायत. प्रिय स्वाती, तू रोज मला शाळेत येऊ देत नव्हतीस. माझी लाज वाटून दुसऱ्या गावी जाऊन शिकायला लागलीस. कारण मी एका डोळ्याचे होते, कुरूप होते म्हणून ना. स्वाती, तू मला रोज विचारत होतीस की माझा डोळा कसा काय फुटला, पण मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही. हां, पण मी आज सांगते. पण हो, वाचताना कंटाळू नकोस हां. अगं, मी आज तुला पाहिलं, जावई बापू, नाथ यांना पाहिलं. मन कसं तृप्त झालं. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला मी सक्षमला सांगितलं. स्वाती, बरं झालं तू माझ्यापासून लांब गेलीस. आज तू खूप मोठी डॉक्टर झाली आहेस. माझ्याकडे राहिली असतीस तर तू डॉक्टर सुद्धा झाली नसतीस ग. जर तुला कळलं असतं तर माझा डोळा कसा फुटला तर मला सोडून परगावी पण गेली नसतीस ग. शिकली नसतीस, आपल्या गावाचं नाव मोठं केलं नसतंस. स्वाती, मी कुरूप नव्हते ग. अख्खं गाव माझ्या सौंदर्याचं कौतुक करत होतं. तेव्हा गावचा सरपंच आला. त्याने मला पाहिलं. बघता बघता 1 वर्ष गेलं. पण वर्षभर मला त्याने खूप सतावलं. रोज अडवायचं, धमकी द्यायची. अगं, कधी कधी तर माझ्या हातून शिदोरी ओढून घ्यायची. अगं, तुझा जन्म झाला ना, मी बाहेर पडायची बंद झाले. त्याला मला पाहिल्याशिवाय करमायचंच नाही. तेव्हा तू
तेव्हा तू लहान होतीस. त्यावेळेस तो घरी आला, मला जबरदस्तीने धरून बाहेर घेऊन जात होता. मला सोडून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि अचानक मी कोयता घेतला, त्याला मारायला गेले. त्यानं त्याचा बदला घेतला ग. त्याने रात्री येऊन आपलं घरच पेटवलं. तुझे बाबा मारले आणि त्या धापळीत एक खरा उडाला. तो तुझ्या डोळ्यात गेला. तुझ्या डोळ्यात तुझा डोळा कामातून गेला. स्वाती, माझ्यासारखं सौंदर्य घेऊन आलेलीस तू, परमेश्वराने तुला कुरूप केलं ग. तुझे बाबा केले आणि आता आपल्याला आधार तर कुणाचा? तू कशी जगणार? कोण लग्न करणार तुझ्याशी? मी तुला दवाखान्यातून गेले. डॉक्टरने एक उपाय सांगितला की जर कोणी तुला डोळा दिला तर तू बसून देऊ. आणि वय पण लहान आहे, मोठी होईपर्यंत ठीक होऊन जाईल आणि कळणारच नाही. मग मी कित्येक दवाखाने शोधून आले, पण कुठेच डोळे दान करणारे मला भेटले नाही ग. अगं तुझ्या वेड्यापायी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा विचारलं, लोकांनी मला वेड्यात काढलं. मी खूप विचार केला आणि दवाखान्यात गेले. डॉक्टरने विचारलं, काय करू सुचत नाही, काय करू सांग. मी माझे डोळे देते, माझे डोळे देते मी, माझे डोळे. डॉक्टरने ते मान्य केलं. माझा एक डोळा काढला आणि तुला दिला. हे जर आधीच तुला कळलं असतं तर तू ऐकलं असतंस नाही ना? कदाचित तुला मान्य पण झालं नसतं. स्वाती, मला माफ कर ग. तुला नाही सांगितलं मी हे सगळं, पण आयुष्यभर तुझ्या जवळ राहील. कधीही कोणता पण निर्णय घेताना घाबरू नकोस, धैर्याने पुढे जा. माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर नेहमी असेल. फक्त तुझीच आई.